सर, ज्या पद्धतीचं सध्या चित्र आहे आझाद मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलक आहेत आणि एक गोंधळाचं वातावरण देखील पाहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांच्या गाडीला घेराव घालण्यात आला. नाही, कसं आहे की सुप्रियाताई सुळे ह्या काय फक्त नावानं सुप्रियाताई सुळे नाही आहेत. त्या शरदचंद्र पवार या देशातल्या एका नेत्याच्या त्या कन्या आहेत. आणि पवार साहेबांनी ओबीसीना महाराष्ट्रात या देशात पहिल्यांदा मंडल आयोगाची जी काय अंमलबजावणी झाली शिफारशीची, ती पवारसाहेब मुख्यमंत्री असताना ती झाली. म्हणजे हे आरक्षण जे आम्हाला दिलेलं आहे ह्याच्यामध्ये पवारसाहेबांचा मोठा हात आहे. त्यावेळी आमचे वडील शिवाजीबापू शेंडगे आणि भुजबळ साहेबांनी जालन्याला मोठा 2 लाखाचा मेळावा घेतला होता, त्यात ती घोषणा केली. मग जे आरक्षण ओबीसी ह्या गरीब समाजाला पवारसाहेबांनी दिलेलं आहे ते टिकवण्याची जबाबदारी जी आहे ही सुप्रियाताईंची नाही का? सुप्रियाताईवर कुणी दगड मारला किंवा कुणी काय केलं हा माझा विषय नाही आहे. ते सरकार आणि पोलीस प्रशासन आणि ते आंदोलन बघून घेतील. माझा विषय हा आहे की ज्या ओबीसीच्या आरक्षणाचं 3/13 वाजवण्यासाठी ओबीसीतूनच आरक्षण मराठा दिलं गेलं पाहिजे, या मागणीसाठी जरांगे पाटील त्या ठिकाणी बसले असताना त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी सुप्रियाताई त्या ठिकाणी जातात, याच्यावरती माझा आक्षेप आहे. सुप्रियाताईंनी जायला नको होतं आणि पवारसाहेबांना विचारून जायला पाहिजे होतं. पवारसाहेबांची परवानगी घेतली होती का? पवारसाहेबांनी मान्य आहे का की जी जरांगीची मागणी जी आहे तिला पवारसाहेब पाठिंबा आहे का? काल सुद्धा पवारसाहेबांची जी प्रेस झाली त्याच्यामध्ये पवारसाहेबांनी त्या मागण्या मुळीच पाठिंबा दिला नाही. उलट त्यांनी सांगितलं की घटनात्मक बदल करून आपले आरक्षणाची मर्यादा वाढवून सगळ्यांना न्याय द्यावा ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. ओबीसीत मराठा समाजाला घालावा ही जरांगीच्या मागण्या मुळीच पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळं सुप्रियाताईंच्या त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी जाणं याच्यावरती आमचा आक्षेप आहे. आणि सुप्रियाताई ज्या निवडून आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ओबीसी समाजाचा फार मोठा वाटा आहे, याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता. मागणी काय आहे की मराठा समाजाला सरसकट सगळ्या मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसीत घुसवा, ही मागणी जी आहे न्यायाला धरून आहे का? कायद्याला धरून आहे का? घटनेला धरून आहे का? कशाला धरून नाही आहे? काय फक्त उठलं की मला हे मी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि घेतल्याशिवाय उठत नाही, गोळ्या घातल्या होणार नाही. अहो त्या राजस्थानमध्ये त्या ह्याचा समाज गुज्जर समाजाचं आंदोलन झालं, 550 लोक मेले, गोळ्या घातल्या, हजारो कोटीचं नुकसान झालं, पण तरीसुद्धा आरक्षण मिळालं नाही. हे ओबीसीचं आरक्षण आहे, घटनात्मक आरक्षण आहे. त्यामुळे असं कुणी उठून आंदोलन केलं की आरक्षण मिळालं असं होत नाही ना. आणि म्हणून माझी विनंती आहे सुप्रियाताई ना की आपली भूमिका स्पष्ट करावी. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं मंडल यात्रा चालू आहे की मंडलच्या कमिशनचं ज्या शिफारशी आहेत त्या कशा काय योग्य आहेत ह्याच्यावर चालू आहे, आणि इकडं सुप्रियाताई जातात आणि जरांगींच्या मागणीला पाठिंबा देत आहेत. हा दुटप्पीपणा आहे, याचा आम्ही निषेध करतो. या विषयासंदर्भामध्ये तुम्ही शरद पवारांशी बातचीत करणार आहे? नाही, नक्कीच आम्ही पवारसाहेब आमचे नेते आहेत आणि सामाजिक न्यायामध्ये त्यांचा फार मोठा योगदान आहे, अनुभव आहे. आणि त्यामुळे कुठल्याही समाजावरती ते अन्याय करण्याच्या भूमिकेत त्यांना आम्ही कधीच पाहिलेलं नाही आहे. आणि म्हणून आम्ही नक्कीच पवारसाहेबांची भेट घेणार. आणि याच्यामध्ये आता ती जरांगेची मागणी जी आहे की ओबीसीतूनच आम्हाला कुणबी म्हणून आम्हाला दाखले द्या, या ठिकाणी माझ्या हातामध्ये जयश्री पाटील वर्सेस श्री पुणेसाहेब हा माझ्या निकालाची प्रत आहे. आणि ह्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे. ह्या जजमेंटमध्ये पान नंबर 8 वरती त्यांनी क्लिअर कट म्हणलेलं आहे. काय म्हणलं आहे त्यांनी ते सगळ्या महाराष्ट्रांना आधी ऐकणं महत्त्वाचं आहे, कदाचित विसर पडला असेल. In view of the above facts and position, the bench finds that Maratha is not socially backward community but is a socially advanced and prestigious community, and therefore the request for inclusion of Maratha in the central list of backward class for Maharashtra along with Kunbi should be rejected. म्हणजे कुणबी सुद्धा त्यांना म्हणता येणार नाही आणि तीच मागणी ती सुद्धा रिजेक्ट केली पाहिजे. इन फॅक्ट मराठा डज नॉट मेरिट inclusion in the central list of backward classes for Maharashtra either jointly with Kunbi or under the separate entry of its own. म्हणजे हा कुणबी म्हणून जर महाराष्ट्र सरकार जर प्रयत्न केला तर हा जो निकाल आहे सुप्रीम कोर्टचा त्या निकालाचा अवमान होईल. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाला हा अधिकारच पोचत नाही आहे की कुणालाही कुणबी दाखला देऊन एखाद्याला मागासवर्गीय करायचा अधिकार जो आहे तो कुणाला पोचत नाही आहे. त्यामुळं आता आधी मराठा समाज हा मागासला नाही हे सिद्ध झालेलं आहे, 3 आयोगाने सिद्ध केलेलं आहे. आता परत मागासला नसताना सुद्धा जबरदस्ती आम्हाला आंदोलन करणार, हे करणार, ते करणार, हायदोस घालणार, धिंगाणा घालणार, ट्रॅफिक बंद करणार, मुंबई जाम करणार म्हणून आरक्षण दिलं गेलं पाहिजे, एवढी सोपी आपली घटना नाही. आणि एवढा सोपा मार्ग जो आहे तो या घटनात्मक आरक्षण मिळवायचं नाही. तसं असतं तर जाळा ट्रेन आणि घ्या आरक्षण, जाळा बस आणि घ्या आरक्षण,
काय करा बंद, सगळी मुंबई एका दिवशी बंद करा आणि घ्या आरक्षण. एवढा सोपा हा मार्ग नाहीये. माझी मराठा बांधवांना हात जोडून विनंती आहे की आपल्याला ईडब्ल्यूसी आरक्षण 10% मिळालेलं आहे, त्यात 8.5% आरक्षण तुम्ही ऑलरेडी घेतलेलं आहे. एससीबीसीचं वेगळं आरक्षण जे शिंदे साहेबांच्या काळामध्ये त्यांनी दिलेलं आहे ते 10% आरक्षण मिळत आहे. त्याचप्रमाणे कुणबी म्हणून 58 दाखले घेतले ते पण आरक्षण मिळत आहे आणि ओपन कॅटेगरीतले मिळत आहे. या देशामधला 4 आरक्षण घेणारा जर समाज कुठला असेल तर तो आता मराठा समाज आहे. आता एवढं सगळं आरक्षण असताना सुद्धा जर आणखीन ओबीसीतलंच आरक्षण घेतलं पाहिजे. ओबीसी कोण आहेत? हे गावगाड्या बाहेर आपली पोटाची खळगी भरणारी ही जी मंडळी जी आहेत, हातावरचं पोट ह्या मंडळींचं आहे आणि ह्यांचं आरक्षण ह्यांचं ताट हिसकून ह्या गरिबाची भाकरी हिसकावून घ्यायची, हा कुठला सामाजिक न्याय आला? आणि महाराष्ट्र शासन जे आहे आता पण आणि त्यांची भूमिका जी आहे त्यांच्या भूमिकेसाठी सहमत आहोत. परवा बावनकुळेंनी सांगितले की 27% आम्ही 1% सुद्धा हात लावू देणार नाही. चंद्रकांत दादा पाटलांनी सुद्धा आज चांगलं हे केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत एखादा समाज सत्ताधारी आहे म्हणून वाटेल ते करणं हे बरोबर नाही ना. आणि म्हणून या गरीब समाजाचं आरक्षण जे आहे ते कुठल्याही वाचवलं पाहिजे. आजपर्यंत ओबीसी शांत आहे, पण आणखीन जर जास्त हे झालं तर ओबीसी सुद्धा रस्त्यावर उतरणार आहे. अंतरवाली सराटीमध्ये उद्या सकाळी ओबीसीचं आंदोलन सुरू होत आहे. आज पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली आहे. कशासाठी नाकारली? घटना दिशा शांततेने आंदोलन करणारा ओबीसी समाज जो आहे त्या गावामध्ये त्याला तिथं 100 पोलीस तिथं पाठवत आहे आणि त्याला तुम्ही तिथं दमदाटा करताय की तुम्ही कसा आंदोलन इथं कशाला घेता आणि तिथं कशाला घेता. हे काय लावलं हे पोलिसांची मनमानी जी आहे ते आम्ही मुळीच खपवून घेणार नाही. उद्या अंतरवाली सराटीमध्ये ओबीसीचं आंदोलन हे सुरू होणार आहे. तुम्ही एकीकडे सुप्रीम कोर्टाचा दाखला दिला आणि कुणबी आणि मराठा या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे की हे होऊ शकत नाही. मात्र दुसरीकडे जरांगेंनं हैदराबाद गॅझेटचा विषय आणला, औंध गॅझेटचा विषय आणला आणि सातारा गॅझेटचा देखील त्यांना विषय आणला आणि त्यांना स्पष्टपणे म्हटलं हे गॅझेटमध्ये तुम्ही याचा अभ्यास करा आणि कुठेतरी मराठा आणि कुणबी एकच आहेत या संदर्भातलं GR काढा. हे पहा, कुठल्या तरी इतिहासातल्या कुठल्या गॅझेटमध्ये कुणाचं नाव आहे म्हणून आता तो मागासवर्गीय आहे हे होत नाहीये. आत्ताची आपली घटना काय म्हणते की तो मागासवर्गीय असला पाहिजे. दाखले दिले ना, ते बोगस दाखले दिले आहेत. जे कुणबी दाखले 58 लाख दिलेले त्यांचं आव्हान आम्ही कोर्टात दिलेलं आहे आणि ते मुळे सगळे दाखले जे आहेत ते बेकायदेशीर आहेत आणि घटनाबाह्य आहेत. असं होत कुणाचं नाव कुणबी आहे, कुणा सातबाऱ्याला नाव आहे म्हणून कुणबी, तो मारवाडी आहे त्याला पण द्या, त्या वाणी आहे त्याला पण द्या, तो सिंधी आहे तो कुणबी आहे त्याला पण द्या. सातबारा शेतकरी नाव म्हणून कुणबी झाला आणि कुणबी म्हणून ओबीसी अख्खा देश ओबीसी होईल. बघ एवढा सोपा आहे का त्या कुणबी म्हणजे कोण आहे? कोकणामध्ये जे म्हणजे ज्यांना म्हणजे पाटलांच्या समोर जाताना ज्यांना लंगुटीतून जावं लागत होतं ते कुणबी आहेत. ते ज्यांना अजून सुद्धा त्यांच्या पंक्तीला बसून घेतलं जात नाहीये ह्या कोकणामध्ये ते कुणबी आहेत, ते मागासलेले आहेत. कुठलं मागा हे कुणब्यांचे भोग जे आहेत ते कुणी भोगलेत का ह्या मराठा समाजाने? नाही ना. हा मागासवर्गीय आहे का? नाही. हा एक प्रगत असलेला समाज आहे, सत्ताधीश आहे, सगळ्या कारखाने हे सगळं कंप्लीट सूत्रगिरण्या बिरण्या सगळं तुमच्या शिक्षण सुद्धा तुमचे आहेत, सगळं आर्थिक नाड्या तुमच्या हातामध्ये आहेत. आता कालच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की मराठा समाजाच्या युवकांना जवळपास 15 लाख युवकांना त्यांनी आर्थिक मदत केली, पण ओबीसीना नाही केली. का नाही केली? तर ओबीसी अंगात ताकद नाही म्हणून. तो गरीब समाज आहे, रस्ता उतरत नाही, संघटित होत नाही. पण ज्या दिवशी ओबीसी संघटित होईल त्या दिवशी महाराष्ट्राचं सगळं चित्र जे आहे ते नक्की पालटलेलं असेल. उद्या आमची बैठक आहे. उद्या 3 वाजता आम्ही भुजबळ साहेबांसोबत आम्ही बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये जे आहे आम्ही नक्की पुढची दिशा जी आहे आम्ही नक्की ठरवणार आहोत. तुम्ही आता एक गंभीर गोष्ट या ठिकाणी सांगितली की 58 लाख जे दाखले दिलेले आहेत ते पूर्णपणे बोगस आहेत. तुम्ही कशाच्या आधारावर म्हणताय ते बोगस आहे? हे पहा, कुणबी ही मागासवर्गीय जात आहे. आता मला कुणबी व्हायचं आहे तर मला मी मागासवर्गीय कुणबी हे सिद्ध करावं लागेल ना. का माझा सातबारा फक्त शेतकऱ्याचा आहे म्हणून कुणबी काय? कुठेतरी नावाची लिहिलं होतं त्या निजामाच्या काळामध्ये म्हणून मी मागासवर्गीय. एवढा सोपा हा मार्ग नाही आणि म्हणून हे फक्त ह्या मराठा समाजाला भुलथापा देण्याचा कार्यक्रम चालू आहे. त्यांना कसं तरी गंडवून त्यांना ते काहीतरी दिलं बाबा तुम्हाला म्हणून, जसं सगळ्या सोयऱ्याचा GR काढला काय तसंच हा कुणब्यांचा विषय. हे कुणबी दाखले सगळे बाद होणार आहेत. ह्यांचं खरं आरक्षण जे आहे ते ओपन कॅटेगरीतलं आहे. ईडब्ल्यूसी 10% आरक्षण आहे. गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जो पण 50%च्या वरती वेगळं आरक्षण आम्हाला द्या, वेगळा प्रभाव करा ही मागणी होती. तोपर्यंत महाराष्ट्रातला तमाम ओबीसीने त्यांना मदत केलेली आहे. मी स्वतः भाषण केलेलं आहे कोल्हापूरमध्ये की ह्या गरीब मराठ्यांना आपल्याला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. पण ज्यावेळी त्यांना ओबीसीतलंच आरक्षण मिळालं पाहिजे
त्यावेळी मात्र ओबीसीने महाराष्ट्रातला ओबीसीने ह्या आंदोलनाला मराठा मागणीला विरोध चालू केलेला आहे. आणि काही विचारवंत मराठा समाजाची मी बऱ्याचदा मुलाखती हे ऐकलेल्या आहेत आणि त्यांना सुद्धा ही मागणी पसंत पडलेली नाही की कुठल्या तरी गरीब समाजा आरक्षण हिसकावून घ्यायचं, कारण आपलं 7/12ला आपलं शेतकरी आहे म्हणून. एवढा सोपा विषय नाही. आणि तो प्रकार हे न अवलंबता मराठा समाजाने स्वतःला जे आरक्षण मिळालेलं आहे, आता 3-3, 4-4 आरक्षण आहेत, आणखीन काय तुम्हाला आरक्षण पाहिजे, त्या आरक्षणात समाधान मानून घ्यावं. ह्या जे धनगर वडा रामोशी हे जे भटके विमुक्त जे आहेत यांचं गरिबांचं आरक्षण त्यांचं ते कसं तरी 450 जमाती आहेत, 450 जमाती मिळून ते आरक्षण घेत आहेत. आणि मग ते त्यांना खाऊ द्यावं. तुमचं ताट वेगळं आहे, मराठा समाज ताट वेगळं आहे, ओबीसीचं ताट वेगळं आहे. प्रत्येकानं आपापल्या ताटातली भाकरी खावी. आणि या महाराष्ट्रातला जो सामाजिक समतोल आहे, जे सामंजस्य आहे, आजपर्यंत महाराष्ट्र हा एकसंघ राहिलेला आहे सामाजिकदृष्ट्या, तो सामाजिक समतोल जो आहे तो कुठल्याही परिस्थितीत बिघडता कामा नये अशी माझी नम्र विनंती आहे. ज्या अर्थी तुम्ही म्हणताय की हे 58 लाख जे आहे दाखले दिलेले ते बोगस आहेत, त्या अर्थी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जो निर्णय घेतला होता म्हणजेच त्यांना मराठा समाजाची फसवणूक केली असं तुम्हाला म्हणायचं? हे पहा, जी शिंदे समिती नेमलेली आहे त्या शिंदे समितीला घटनात्मक आणि कायदेशीर काय आधार आहे? ती शिंदे समिती बेकायदेशीर आहे. आणि म्हणून शिंदे समितीने ज्या काही नोंदी केलेल्या आहेत, जर समिती बेकायदेशीर असेल तर तिच्या नोंदी कशा कायदे असू शकतील? त्यामुळं हा विषय जो आहे हा कायदेशीर विषय आहे. नुसती एखादी समिती नेमायची आणि समितीने शिफारस करायची आणि ज्यांनी शिफारस केली त्यांना दाखले देऊन टाकायचे, असला एवढा सोपा विषय नाही. सगळं जे आहे कायद्याच्या चौकटीत चालणारं हे राज्य आहे आणि चौकटीत चालणारे निर्णय जे आहेत ते राज्याने घ्यावेत. शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, एकनाथ शिंदे साहेबांनी, की आम्ही ओबीसी धक्का न होता आम्ही आरक्षण देऊ. त्यांनी एसीबीसी 10% आरक्षण त्यांनी दिलेलं आहे. आम्ही त्यांचा आभारी आहोत की आम्हाला धक्का न त्यांनी दिलं. आता ते टिकवायची जबाबदारी आता सरकारची आहे. एसीबीसी आरक्षण दिलेलं आहे, 10% आता ते घेत आहेत, मिळालं सुद्धा, नोकऱ्या चालू आहे, शिक्षणात चालू आहे, सगळं चालू आहे त्यांचं. मग आता कशामुळे आंदोलन आहे हे आम्हाला बहुतेक हा राजकीय जो विषय जो आहे, कारण ज्या काही आता समोर इलेक्शन आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, त्याच्यामध्ये जे ओबीसी जागा ज्या आहेत त्या कशा त्यांना मिळू नयेत याच्यासाठी हे सगळं षडयंत्र आहे का, असा नक्कीच आमचा समज झालेला आहे. स्वतः चंद्रकांत पाटील असं म्हटले की यांचा सगळा जो आंदोलनाचा घाट आहे हा केवळ राजकीय आरक्षणासाठी आहे, कारण की जो शिक्षणाचा होता तो विषय मार्गी लागला किंवा आणखीन जो आरक्षणाचा विषय होता तो मार्गी लागला, आता केवळ राजकीय आरक्षण बाकी आहे आणि त्यासाठीच हे सगळं सुरू आहे. हो, मग एकंदरीत त्यांना ओबीसीमध्ये येण्याचं कारणच काय आहे? ह्या ओबीसीमध्ये एवढ्या जमातीमध्ये येऊन कॉम्पिटिशन करून त्यांच्या मुलांना किती आरक्षण मिळणार आहे, किती नोकऱ्या मिळणार आहेत, पण त्याच्याकडे त्यांचं हे नाही. त्यांचं की ओबीसी एकदा झाल्यानंतर जे ओबीसी आरक्षण जे मिळतं आहे त्या ओबीसी आरक्षण जागा आहे, मग नगरसेवकाच्या असतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, या जागा मात्र ज्या आहेत ह्या जागावरती बिनढोकपणे मराठा समाजाचे कार्यकर्ते कुणब्यांचे दाखले घेऊन उभा करणे हा एकमेव त्याचा उद्देश आहे, हे स्पष्टच होतं. आणि चंद्रकांत दादांच्या त्यांनी जी वस्तुस्थिती मांडलेली आहे तिला माझा पाठिंबा आहे. म्हणजे नोकरी आणि शिक्षण मधला विषय संपला आहे हा नक्कीच. कारण शिक्षण नोकऱ्यामध्ये त्या आधीच इतक्या जागा त्यांनी घेतलेल्या आहेत की सुप्रीम कोर्टानं सांगितलं की व्यवस्थित त्यांना रिपेशन ऑलरेडी घेतलेला आहे. त्यामुळे त्यांचा तो विषयच नाही. आता विषय फक्त ह्या ओबीसीचे हे जे गरीब कार्यकर्ते आहेत हे एखादा जिल्हा परिषद सदस्य होतो, पंचायत समिती होतो, जिल्हा परिषद अध्यक्ष होतो किंवा एखादा नगराध्यक्ष होतो, हे मात्र कसं थांबवायचं यासाठी हे सगळं षडयंत्र सुरू आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन मनोज जयस्वाल सह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.